हॅलो स्टुडंट. तर आता मागच्या लेक्चरला आपण टाईप्स ऑफ लेथ पाहिलेलं आहे, त्याचं फंक्शन पाहिलेलं आहे, लेथ मशीनचं स्पेसिफिकेशन पाहिलेलं आहे. आता आपण बेसिक पार्ट्स ऑफ सेंटर लेथ आणि त्याचं फंक्शन पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जर पार्ट्स पाहिले तर कुठला पार्ट आहेत, तर तुम्हाला बेड दिसतो आहे, बेड आहे, हेडस्टॉक आहे, हेडस्टॉक दिसतं आहे, त्याच्यानंतर टेलस्टॉक आहे, टेलस्टॉक दिसतं आहे. कॅरेजमध्ये परत तुम्हाला सॅडल येतं, क्रॉस साईड येतं, कंपाऊंड रेस्ट येतं, टूल पोस्ट येतं, ॲप्रॉन येतं. ह्याचं मिळून कॅरेज होणार आहे. त्याच्यानंतर टेलस्टॉक तुम्हाला दिसतो आहे, फीड मेकॅनिझम, लेग्स दिसत आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे पार्ट्स ह्या लेथ मशीनचे असतात. हे तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला इथं हेडस्टॉक दिसतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टेलस्टॉक दिसतो आहे, बेड दिसतो आहे, त्याच्यानंतर सॅडल आहे, क्रॉस स्लाईड आहे, कंपाऊंड रेस्ट आहे, त्याच्यानंतर टूल पोस्ट आहे, लेग्स आहेत, फीड मेकॅनिझम आहे आणि स्क्रू कटिंग मेकॅनिझम आहे. अशा पद्धतीचे पार्ट आहेत. तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजेच बेड. आता जे बेड आहे ते लेथ बेड फॉर्म बेस ऑफ मशीन. इट फॉर्म्स बेस ऑफ मशीन ऑन विच डिफरंट फिक्स्ड अँड ऑपरेटिंग पार्ट्स ऑफ लेथ आर माउंटेड. म्हणजे ह्या बेड हा एक प्रकारचा बेस, मशीनचा बेस आहे की ह्यावरती फिक्स आणि ऑपरेटिंग पार्ट्स लेथ मशीनचे माउंट केलेले जातात. आता हे बेड कसं पाहिजे, तर बेड हे रिजिड पाहिजे, त्याने व्हायब्रेशन्स ॲब्झॉर्ब केले पाहिजेत आणि जे काही ट्विस्टिंग स्ट्रेस आहेत ते रेजिस्ट केले पाहिजेत. तर ह्या बेडच्या टॉप सरफेसला, म्हणजे बेडचा टॉप सरफेस जो आहे तो मशीनिंग केलेला असतो आणि त्याच्यावरती आपल्याला स्लाईडवेज किंवा गाईडवेज आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतात. 2 सेटचे गाईडवेज असतात. सो गाईडवेज ह्या लेथ मशीनच्या बेडचे किंवा वरचा जो सरफेस आहे तो बेडचा हा मशीनिंग केलेला असतो, म्हणजे त्याला गाईडवेज प्रोव्हाइड केलेला असतात किंवा बेडवेज म्हणतो आपण त्याला, प्रोव्हाइड केलेला असतात 2 सेट्स ऑफ गाईडवेज. आता हे गाईडवेज जे आहेत लेथ मशीनचे ते फ्लॅट असतात किंवा इन्व्हर्टेड व्ही, ज्याचा जो इन्क्लुडेड अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो. तर इथं तुम्हाला इन्व्हर्टेड व्ही बेडवेज दाखवलेले आहेत बघा. 1 नंबरचं जे दिसतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हर्टेड व्ही बेडवेज दिसत आहेत आणि 2 नंबरचं जे दिसतं आहे ते फ्लॅट बेडवेज दिसत आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्याचे जे बेडवेज आहेत ते एकतर फ्लॅट असतात, पूर्ण फ्लॅट असतात, किंवा असा इन्व्हर्टेड व्ही शेप त्याच्यामध्ये फॉर्म होतो, ज्याच्यातला इन्क्लुडेड अँगल, आतला अँगल हा 90 डिग्रीचा असतो. आता आपण बऱ्याचशा लेथ मशीनमध्ये हे कॉम्बिनेशन आपण पाहतो की व्ही पण आहे आणि फ्लॅट बेडवेज पण आहेत. ठीक आहे. आता ह्या बेडवेजवर काय होणार आहे, तर हे बेडवेजवरती आपल्याला एकतर टेलस्टॉक जो आहे तो स्लाईड होणार आहे किंवा जो काही सॅडल आहे तो पण आपल्याला मूव्ह करता येणार आहे बेडवेजवर. ओके. आता हे जे बेड्स आहेत किंवा लेथचे जे बेड आहेत हे बेसिकली ग्रे कास्ट आयर्नपासून बनलेले असतात. ग्रे कास्ट आयर्न हे मटेरियल का वापरलेलं आहे, कारण ग्रे कास्ट आयर्न जो आहे ते वियर रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यात कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली आहे, शिवाय डॅम्पिंग कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे बेड्स जे आहेत लेथचे ते आपल्याला ग्रे कास्ट आयर्नपासून बनलेले असतात. ठीक आहे. सो बेड, आता बेडची माहिती आपण घेतोय. हा पहिला पार्ट आहे लेथ मशीनचा, बेड. सो इट इज अ बेस ऑफ मशीन ऑन विच different fixed and operating parts of lathe are mounted. The bed should be rigid, it must absorb vibration and it must resist twisting stress. For that purpose the beds are made up of, or it are made from grey cast iron material, because grey cast iron has high compressive strength, it has damping capacity, means it absorb vibration, it has wear resistance. So the bed material is grey cast iron. Okay. So the top surface of bed are machined, and that means they are provided guideways or 2 set of slides or slideways or guideways. The guideways of lathe beds are flat or they have inverted V shape. That means the included angle of V is 90 degree. In some cases, or most commonly, we use combination of flat as well as inverted V. Okay. It gives combined advantage of both flat and
inverted V shape bedways. So usually we refer the combination of inverted V as well as flat bedways. Okay, next part is headstock. So headstock, it is mechanical means, it provide mechanical means of rotating the work at multiple speed. आता आपल्याला जे फिगर दाखवलेली आहे, हा एक स्पिंडल दाखवलेला आहे बघा, हेडस्टॉक स्पिंडल दाखवलेला आहे. हेडस्टॉक स्पिंडल दाखवलेला आहे. 1 नंबरचा जे आहे ते थ्रेडेड एंड आहे. 2 नंबर दाखवला आहे तो टेपर स्लीव आहे, ज्याच्यामध्ये तो सेंटर जो शँक आहे, सेंटरचा टेपर शँक तो तिथं बसू शकतो. ते टेपर स्लीव दाखवलेले आहे 2 नंबरला. 3 नंबरला लाईव्ह सेंटर म्हणलेलं आहे, म्हणजे तो सेंटर आहे जो फिरतो तो लाईव्ह सेंटर असतो, कारण स्पिंडल फिरल्याच्या नंतर तो सेंटर पण फिरणार आहे, त्यामुळे त्याला लाईव्ह सेंटर म्हणलेलं आहे. आणि आपल्याला 4 नंबरला थ्रेडेड नोज दाखवले. आता थ्रेडेड नोज का दिलेलं आहे की आपल्याला समजा चक माउंट करायचं आहे, तर चक माउंट करताना जे चकच्या आतले जे थ्रेड्स आहेत, इंटरनल थ्रेड्स, ते एक्सटर्नल थ्रेड जे आपल्याला स्पिंडलला प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्याशी ते मॅच होणार आहेत, आणि अशा पद्धतीने चक आपण त्याच्यावरती माउंट करणार आहोत. आणि 5 नंबर जे दाखवलं आहे ते स्पिंडल होल दाखवलेलं आहे. तर हेडस्टॉक इट प्रोव्हाइड मीन्स ऑफ रोटेटिंग द वर्क ॲट मल्टिपल स्पीड. आता त्याचा जो स्पिंडल आहे तो हॉलो स्पिंडल आहे. 5 नंबरला तुम्हाला स्पिंडल होल दाखवले, म्हणजे हा हॉलो स्पिंडल आहे. आणि हेडस्टॉकमध्ये आपल्याला वेगवेगळे मेकॅनिझम प्रोव्हाइड केलेले असतात फॉर ड्रायव्हिंग अँड अल्टरिंग द स्पिंडल स्पीड. आपल्याला स्पिंडल स्पीड जर अल्टर करायचं असेल तर हेडस्टॉकमध्ये आपल्याला बरेचसे मेकॅनिझम आहेत की त्याच्यानुसार आपण स्पिंडल स्पीड काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो. तर spindle of headstock is usually of larger diameter and it must resist bending. हा जो हेडस्टॉक स्पिंडल आहे हा लार्ज डायमीटरचा असतो आणि तो जो बेंडिंग होणार आहे त्याला रेजिस्ट करत असतो. सो headstock is housed so inside the headstock casting there are different mechanism are provided for driving and altering the spindle speed. Okay, so whether the drive mechanism is belt drive or it is gear drive or it is variable speed motor is provided. So depending upon the drive तर त्याच्यामध्ये परत आपण पाहिलेलं आहे की बेल्ट ड्राईव्ह दिलेला असेल किंवा गिअर ड्राईव्ह दिलेला असेल किंवा व्हेरिएबल स्पीड मोटर ड्राईव्ह दिलेला असेल, त्यावरनं आपण स्पिंडलचा स्पीड काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो. तर अशा पद्धतीने हेडस्टॉकच्या आतमध्ये वेगवेगळे ड्रायव्हिंग मेकॅनिझम आहेत जे की स्पिंडलला ड्राईव्ह करतात आणि आपला जो स्पिंडलचा स्पीड आहे तो व्हॅरी करत असतात. त्याला आपण हेडस्टॉक असं म्हणतो. ठीक आहे, हेडस्टॉक स्पिंडल तुम्हाला कळलेलं असेल. नेक्स्ट इज टेलस्टॉक. टेलस्टॉक हा आपल्या जे मशीन आहे त्याच्या उजव्या साईडला, उजव्या एंडला, आपल्याला बेडच्या उजव्या एंडला हा टेलस्टॉक दिसतो. हा सुद्धा कास्ट आयर्नचाच बनलेला असेल. ठीक आहे, आता ह्यामध्ये जे सेंटर असतं ते फिरत नसतं, ते फक्त सपोर्ट देत असतं, वर्कपीसला सपोर्ट द्यायचं काम करत असतं, त्यामुळे त्याला डेड सेंटर म्हटलं जातं. टेलस्टॉकचा वापर हा सेंटरसाठी म्हणजे सेंटर होल्ड करण्यासाठी होतो. ते सेंटर फिरत नसतं, मग ते काय करतं की वर्कपीसच्या अदर एंडला म्हणजे एका एंडला सपोर्ट करत असतं जेव्हा आपल्याला 2 सेंटरमध्ये जॉब पकडायचा असतो तेव्हा. आता जे टेलस्टॉक आहे त्याचा वापर हा टूल पकडण्यासाठी पण होतो, जसं की रिमिंग करायचं आहे, ऑपरेशन ड्रिलिंग करायचं आहे तर त्याचं जे काही टूल आहे ते पकडण्यासाठी सुद्धा टेलस्टॉकचा वापर होतो. आता जे टेलस्टॉक आहे त्याचा जे स्पिंडल आहे त्याच्या आतमध्ये टेपर होल असतं. ते टेपर होल का असतं की आपल्याला जे टूल आहे त्याचा टेपर शँक हा त्याच्यामध्ये फिट बसावा ह्यासाठी टेपर होल असतं. आणि जे स्पिंडल आहे टेलस्टॉकचं ते आत आणि बाहेर आपण मूव्ह करू शकतो बाय मीन्स ऑफ रोटेटिंग हँडव्हील. हँडव्हील रोटेट केल्याच्या नंतर जे स्पिंडल आहे ते आत आणि बाहेर मूव्ह होऊ शकतं. आणि जो टेलस्टॉक आहे तो गाईडवेजवर, जे बेडला गाईडवेज दिलेले आहेत त्याच्यावरती स्लाईड होऊ शकतो आणि आपल्याला कोणत्याही पोझिशनला आपण तो टेलस्टॉक बेडवरती क्लॅम्प करू शकतो. डिसाईड लोकेशनला आपण तो क्लॅम्प करू शकतो. तर हे झालं टेलस्टॉक. नेक्स्ट आहे कॅरेज. आता हे कॅरेज कशापासून बनलेलं असतं तर सॅडल, क्रॉस स्लाईड, कंपाऊंड रेस्ट
टूल पोस्ट आणि ॲप्रॉन ह्याचं जे असेंब्ली आहे किंवा हे जे काय आहे त्याला आपण म्हणतो कॅरेज. आता कॅरेजचा उपयोग काय होतो, तर कॅरेज ऑफ लेथ हॅज सेव्हरल पार्ट्स टू सर्व्स ॲज सपोर्ट टू मूव्ह अँड कंट्रोल द कटिंग टूल. ओके, टूलला मूव्ह करण्यासाठी, टूलला सपोर्ट करण्यासाठी आता टूल पोस्टमध्ये आपण टूल माउंट करतो, ठीक आहे. आणि कॅरेजच्या सहाय्यानं, म्हणजेच कॅरेज काय करतं की टूलला मूव्ह करतं, म्हणजे क्रॉस फीड देऊ शकतो किंवा लॉन्जिट्युडनल फीड देऊ शकतो, टूलला मूव्ह करू शकतो, टूलला सपोर्ट करू शकतो, ठीक आहे. आणि आपण कटिंग टूलला कंट्रोल पण करू शकतो. मग हे कॅरेज म्हणजे एक कॅरेजचे काय वेगवेगळे पार्ट्सचे नाव आहेत कॅरेज, ते सगळे पार्ट्स मिळून कॅरेज होणार आहे. त्यामध्ये पहिलं आहे सॅडल. सॅडल हे एच शेपचं कास्टिंग असतं जे की गाईडवेजवर स्लाईड होत असतं, किंवा बेडवेज जो बेडच्या वरच्या सरफेसला गाईडवेज दिलेले आहेत त्याच्यावरती ते स्लाईड होत असतं, त्याला सॅडल म्हणतो. एच शेप कास्टिंग आहे. त्याच्यावरती काय असणार आहे, तर क्रॉस स्लाईड असणार आहे. म्हणजे आपल्याला जो काही लेथचा ॲक्सिस आहे त्याच्या परपेंडिक्युलर जर टूल फीड करायचं असेल, त्याच्या 90 डिग्रीमध्ये आपण क्रॉसमध्ये जर आपल्याला टूल फीड करायचं असेल तर ते क्रॉस स्लाईडच्या साह्यानं, म्हणजे क्रॉस फीड स्क्रूच्या साह्यानं आपण ते फीड करू शकतो नॉर्मल टू द ॲक्सिस ऑफ मेन स्पिंडल ऑफ लेथ. ओके, द टूल इज मूव्ड नॉर्मल टू द ॲक्सिस ऑफ मेन स्पिंडल बाय मीन्स ऑफ अ क्रॉस फीड स्क्रू, आणि हे क्रॉस स्लाईड आपण म्हणतो. त्याच्यावरती असतं कंपाऊंड रेस्ट. कंपाऊंड रेस्टची महत्त्वाची भूमिका आहे टेपर टर्निंगसाठी होते, आणि इट इज माउंटेड ऑन टॉप ऑफ क्रॉस स्लाईड. आता ह्याच्या खाली एक सर्क्युलर बेस दिलेला आहे ज्याच्यावरती डिग्री मार्क केलेले असतात, आणि आपल्याला टेपर टर्न करण्यासाठी ते सर्क्युलर बेस, त्याला स्वेल प्लेट म्हणतो आपण, ते त्याच्यावरती ग्रॅज्युएटेड स्केल असतं, ते स्वेल प्लेट म्हणतो. आणि अप्पर पार्ट त्याचा कंपाऊंड स्लाईड, जो की कंपाऊंड रेस्ट फीड स्क्रूच्या साहाय्यानं ऑपरेट होतं. आपण टेपरच्यासाठी कंपाऊंड रेस्ट वापरतो. नेक्स्ट आहे टूल पोस्ट, ज्याच्यामध्ये आपण टूल लोकेट करतो किंवा ते टूल आहे ते पकडतो, होल्ड करतो टूलला. आता ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. सिंगल स्क्रू टूल पोस्ट आहे, ओपन साईड टूल पोस्ट आहे, 4 बोल्ट टूल पोस्ट आहे, आणि 4 वे टूल पोस्ट आहे. असे 4 प्रकारचे टूल पोस्ट आपल्याला अवेलेबल आहे. आणि ह्या टूल पोस्टचा जो मेन फंक्शन आहे ते टूल पकडण्यासाठी आपल्याला टूल पोस्टचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे ॲप्रॉन. ॲप्रॉन म्हणजे जो काही पुढचा कॅरेजचा भाग आहे, ठीक आहे, इट इज अटॅच टू द बॉटम ऑफ सॅडल. सॅडलच्या खालच्या बाजूला आपल्याला हे प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि इट हँग्स इन द फ्रंट ऑफ बेड. बेडच्या पुढे हे हँग झालेलं असतं, ठीक आहे. अँड इट कंटेन्स गिअर, क्लच, लिव्हर्स फॉर ऑपरेटिंग कॅरेज बाय हँड ऑर पॉवर फीड, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या ॲप्रॉनमध्ये गिअर्स असतात. त्याच्या पाठीमागं ॲप्रॉन हा पुढं हँग झालेला पोर्शन असतो, सॅडलच्या खालच्या बाजूला तो प्रोव्हाइड केलेला असतो. आणि त्याच्या पाठीमागं आपण पाहिलं तर त्याच्या पाठीमागं आपल्याला गिअर आहेत की क्लच किंवा लिव्हर दिलेले असतात ऑपरेटिंगसाठी. नेक्स्ट इज फीड मेकॅनिझम. आता फीड म्हणजेच काय की आपण जे टूल मूव्ह करतो त्या टूलची मूव्हमेंट रिलेटिव्ह टू वर्क, त्याला आपण फीड म्हणतो. तर तो जो फीड आहे आपण 3 प्रकारे देऊ शकतो. एक तो लॉन्जिट्युडनल म्हणजे पॅरलल टू द लेथ ॲक्सिस, त्याच्यानंतर क्रॉस म्हणजे नॉर्मल किंवा राईट अँगल टू लेथ ॲक्सिस, किंवा अँग्युलर म्हणजेच आपण टेपर टर्निंगसाठी आपण जे काही कंपाऊंड स्लाईडचा वापर करतो तो अँग्युलर फीड आपण देऊ शकतो. नेक्स्ट पार्ट इज लेग्स. आता लेग्स जे आहेत इट सपोर्ट म्हणून ॲक्ट करत असतात. दे आर सपोर्ट्स विच कॅरी द एंटायर लोड ऑफ दॅट मशीन. आणि हे लेग्स जे आहेत ते फाउंडेशन बोल्टच्या साहाय्याने फ्लोअरमध्ये फर्मली हेल्ड केलेलं असतं. आणि ह्याच्यामध्ये जेणेकरून व्हायब्रेशन होऊ नये, मशीनचं व्हायब्रेशन डॅम्प व्हावं, त्यामध्ये एक कोणतं तरी एक लेगला आपल्याला इलेक्ट्रिक मोटारची हाऊसिंग त्यामध्ये प्रोव्हाइड केलेली असते, ठीक आहे. लेग्स हे मेन सपोर्ट आहेत, म्हणजे जे ज्याच्यावरती एंटायर लोड मशीनचा ॲक्ट होतो. आणि त्यातल्या एका लेग्सला आपल्याला इलेक्ट्रिक मोटार पण हाऊस केलेली असते एका लेगमध्ये, आणि फाउंडेशन बोल्टच्या साहाय्याने फ्लोअरमध्ये ते फिक्स केलेले असतात. नेक्स्ट इज थ्रेड कटिंग मेकॅनिझम. तर ह्याच्यामध्ये आपण रोटेशन ऑफ लीड स्क्रू इज यूज टू ट्रान्सफर द टूल अलॉंग द वर्क टू प्रोड्यूस स्क्रू थ्रेड.
म्हणजे आपल्याला थ्रेड्स पाडायचे असतील वर्कपीसमध्ये तर ते थ्रेड कटिंग मेकॅनिझम आपल्याला हाफ नट लीड स्क्रू ह्याच्या साहाय्यानं आपण ते वापरतो. तर त्याच्यामध्ये हाफ नट दिलेला असतो. त्याच्यानंतर लीड स्क्रू, जो हाफ नट आहे तो लीड स्क्रूला एंगेज किंवा डिसएंगेज आपण करू शकतो जेणेकरून कॅरेजची मूवमेंट व्हावी. जर एंगेज केला तर कॅरेजची मूवमेंट होणार आहे ऑटोमॅटिक, डिसएंगेज केला तर कॅरेजची मूवमेंट थांबणार आहे, जेणेकरून आपल्याला रिक्वायर्ड पिचचे थ्रेड आपल्याला पाडता यावे यासाठी हाफ नट लीड स्क्रू ही त्याच्यामध्ये अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे व्हेरियस पार्ट्स ऑफ लेथ आहेत, ज्यामध्ये बेड आहे, त्यानंतर हेडस्टॉक आहे, टेलस्टॉक आहे, कॅरेज आहे, कॅरेजचे परत पार्ट्स आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये सॅडल आहे, सॅडलच्या वरती क्रॉस स्लाईड आहे, त्याच्यानंतर कंपाऊंड रेस्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर टूल पोस्ट आहे, ॲप्रॉन आहे. नेक्स्ट पार्ट आपण पाहिला तो म्हणजेच फीड मेकॅनिझम आहे, लेग्स आहे, थ्रेड कटिंग मेकॅनिझम आहे. सो दीज आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ लेथ. यू हॅव टू रिमेंबर दीज पार्ट्स जे आपल्याला ह्या फिगरमध्ये तुम्हाला इथं दिसत आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की हेडस्टॉक आहे, पहा हेडस्टॉक आहे, बेड दिसतो आहे, ठीक आहे. टेलस्टॉक दिसतो राईट साईडला. त्याच्यानंतर ॲप्रॉनमध्ये तुम्हाला कॅरेजमध्ये दिसतं आहे की सॅडल आहे, सॅडल नंतर क्रॉस स्लाईड आहे, नंतर कंपाऊंड रेस्ट आहे, कंपाऊंड स्लाईड किंवा कंपाऊंड रेस्ट आहे, त्याच्यानंतर टूल पोस्ट आहे, ॲप्रॉन आहे. त्याच्यानंतर थ्रेड कटिंगसाठी लीड स्क्रू दिलेला आहे, त्याच्यानंतर हाफ नट असतो ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं फीडसाठी आपण अँग्युलर, क्रॉस, लॉन्जिट्युडिनल फीड मेकॅनिझम दिलेला आहे. लेग्स तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत. तर हे वेगवेगळे त्याचे पार्ट्स आहेत लेथ मशीनचे आणि त्याचे फंक्शन्स आहेत. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲसेसरीज ऑफ टूल हे पाहणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळे ऑपरेशन लेथचे पाहणार आहोत. ठीक आहे.